तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तळकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा गरम पाणी पेत्याला या ब्लॉगमध्ये. तर विषय असा झाला, 2 दिवस झाले चिंगळू शेठ कार्यक्रम झाला. चिंगळू शेठ आजारी होतं आणि चिंगळू शेठचा विषय वनवा सगळा आवरस्तवर आज माझा आणि मम्मीचा कार्यक्रम झाला आहे. आणि ही बघा, ही झाली तर ओके टाकाटक. हा चावायचं ना बाळू बस दुखतंय सगळं अंग माझं, आजारी पडतोय तो साईडला माझ्या बसणं. योग झालाय खट्टा आता आणि मला मम्मीला आजारी पडलाय जाम, म्हणजे कणकणी सर्दी ताप सगळं झालं. जेवढं चिंगळा झालं तेवढं आम्हाला सगळं झालं. तर सध्या गरम पाण्याचा आस्वाद घ्यायला लागलो, कारण गरम पाणी प्यायला सर्दी जरा ढिल्ली पडत्या, एवढा विषय होतो. आणि येऊ लागलाय खाल्लं मला दाग करा. पाणी पिऊ दे गेलं चिंगलीस. काय बोलायचं? बोल बोल बोल, काय बोलायचं आहे? काय नाही, आता शांत बसायचं त्याला. सो गरम पाणी पितो आणि गरम पाणी पिऊन मला मळ्याला गेलं पाहिजे आज. पप्पा एकटं जायचं मळ्यात आज, कारण मम्मी आजार आहे, मम्मी पण झोपल्या पलीकडं आणि मी पण आजार आहे. मला पण थोड्या वेळा दवाखान्यात जाऊन आलं पाहिजे. थोड्या वेळानं जाऊन याचं कसं विषय होतो बघायचा. आणि सगळा झाल्यापासून केला कार्यक्रम चालू कंटिन्यू चिंगळ्याचा विषय हार्ड असतो त्याचा. आणि सध्या आमचा विषय जरा गंभीर झाला आहे. मला आता चिंगळ्यापासून जरा लांब राहिलं पाहिजे मला मम्मीला, कारण आमच्या दोघांच्या वासन त्या ताप दुसऱ्यांदा येऊ शकतो या. मग शांततेत कार्यक्रम आहे. तर चालतंय, जरा तब्येत डाऊन आहे. डाऊन तब्येतीतच आपलं धारा पाणी त्यानं काढून यायचं. आज कुठं बाहेर वगैरे जायचं नाही. माझं नियोजन होतं आज बाहेर जरा जायचं, ह्याला माझं भुईमुख वगैरे बघून यायचं. पण पाऊस सदृश्य वातावरण आहे. बघा अँगलवर आमच्या टिपकं दिसतात का पावसाचं? बघा तिथं पाऊस पडतोय कंटिन्यू, चळकावर चळकायला लागले सकाळ जरानं. त्यामुळे बाहेर बिले पडायला नाही, पण धार काढायला गेलंच पाहिजे, मला पर्याय नाही. तर आवडतो पाणी पितो गरम आणि जाऊन मायला येतो धारा वगैरे काढून. सो आत्ता जस्टच मी मळ्यात पोचलो इथं आणि मळ्यात येताना असलं गार लागत होतं अंगाला. आईच्या गावात धरून ना कणकणी आले, त्यामुळे थंड वाजायला लागले जाम. आणि पप्पा पण कुठं बैरण वगैरे आणायला गेला असतील कड्या येतं घराला. आणि आता गोरांच्याकडे जायचं, आवरावरी करायची. दुधाची किटली काय पप्पा ऑलरेडी घेऊन आलं आता असेल घरात. तर धारा पाणी काढायच्या अगोदर शानगान काढले का नाही बघायला पाहिजे मला. तर जातो, शानगान वगैरे काढलं असलं तर धार काढायची आणि लगेच गायब व्हायचं, कारण जाऊन दवाखान्यात जाऊन आलं पाहिजे. जेवढं जॉईंट्स आणि मसल आहे ते नाही हाताचं वगैरे सगळे लागले ते कणकण दुखायला. विषय हार्ड झाला आहे, जरा गार वातावरण आहे. आणि मम्मीला पण आमच्या जाम कणकण आलं. सकाळी चालते मम्मीला आणि मला दुपार धरलं आहे असं जाम. तर आवरतो आता इथलं काय काय विषय झाला आहे, काय काय राहिला तो बघतो, आवरावरी करतो आणि मग गावात जातो. गावात जाऊन मग दवाखाना गाठलाच पाहिजे 100% मला. तर शेडकडं मार्कर म्हणून चालू करूया आपलं. तर आत्ता जस्ट शेडमध्ये आलो इकडं आणि पाऊस वगैरे पडल्याला पाणी वगैरे साठलं आहे बघा. त्यामुळं गोरासने हात बांधले पप्पानी. माझ्या मते शानघानं आवरलेलं दिसतं असं वाटतंय मला. होय, टकाटक आहे, आवरले. शिर्डीला पण इकडं बांधलेलं होतं, ही ओके आहे. तिथली पण घाण काढलेली आहे. ही जरा वैरण टाकलेली होती शिर्डसनी आणि पाडली इथं बांधले. आणि आमची गाय पण जरा आजारी होती, गाय पण झाल्या आता टवटवीत टकाटकपैकी. गायला पण औषध वगैरे चालू होती. चिंगळ्या आणि गाय दोघं संकटच आजारी होती त्यावेळेला. आता चिंगळ्या पण ओके झाल्या, गाय पण ओके झाल्या आणि मी आणि मम्मी दोघंजण डिम पडलो आता. तर इथला सगळा विषय पप्पानी टकाटकपैकी आवरला आहे शेणागानाचा. आता धारा पाण्याचा विषय, पेंड आणि दुधाची किटली घेऊन येतो आणि धारा काढतो. आता धार पिळताना पण माझं ही जॉईंट्स काय काम देतात का काय करतात काय काळजी पण झाली मला. तर चालतंय, चालायचं तेवढं पर्याय नाही. चिंगू आजारी पडला, चिंगूमुळे आम्ही सगळे आजारी पडलो, मम्मी मी. आता पप्पा आणि निकिता दोघंच राहिले तर घरात खट्ट लोक, कारण चिंगू ऑलरेडी आजारी पडून गेला आहे. मी आजारी पडलोच, मम्मी पण आजारी पडल्यास. पप्पा आणि निकिता दोघंजण राहिले. ते काय काय विषय होतो त्यांचा, त्यांची काय ते इम्युनिटी शक्ती जास्त आहे लढण्याची रोगप्रतिकारशक्ती. तर चालतंय, दाराचा आता विषय जरा मिटवावं तेवढाच आता. तर किटली आणि पेंडीची पाटी घेऊन निघालो मी आत्ता शेडकडं. पेंड आणि शिर्डीला जरा तांदूळ गहू घेतले ते. आता जाऊया धार काढूया. बोटं साथ देते नाही काय माहीत नाही, पण तरी पण चला केलं पाहिजे. कष्ट हे जीवन. विषय हार्ड, माझ्या नाकातल्या वाफा बी गरम गरम यायला लागले त्याच्या गावात धरून, एवढा विषय हार्ड झाला आहे. तर चला, तर शिर्डीला तांदूळ आणि गहू इथं खायला घातले ते. आता ही पाटी मोकळी झाल्यानं ह्यातली जरा पेंड काढून ह्या कार्यकर्त्याला घालायची आणि उरलेली तिकडे त्या आपल्या गायला घालून लगेच धाराला बसायचं. गावात धरून वाईट हालाय वाईट.
अय चिंगळेश्वर, माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तू आजारी पडशील पांडगुळेश. हे बघा, हे आमची पाडी आहे त्या गायची. ही गाय आहे का नाही ही इकडली, ह्या गायची ही पाडी आहे. कशा आहे, पावसात भिजल्या, कुरळे केस झाले ती. नको आजारी पडल, बिनकामात केला बी ताप आता माझ्यामुळे. तर झाले, तर शिर्डीचं पण झाले सगळं खाऊन. आता घातलं जरा ही दर बाया, तू खा आयश कर. तर चालतंय, चला धारला आता बसूया. हा उठताना पण गुडघ्याचं जॉईंट लय जोरात दुखते. आईच्या गावात धरून विषय हार्ड आहे. सो फायनली रडत कडत कसं धार काढली, कारण खाली बसून धार काढायला लागते. गुडघं पण दुखते ती आणि हातात जॉईंट्स बी धार काढताना दुखायला लागले जाम. तर रडत कडत धार वगैरे काढल्या. किटलीवर ठेंबू बघू शकताय दुधाची. आणि गाईचं पण खाऊन झालं या. आता तिच्या आईच्या गावाची आडवं यायला लागेल. आता घेतो आणि नीट गोल घरला जातो. वाऱ्यात थांबणं काय वावगं नाही, वाऱ्यात थांबलं आणि जास्त आजारी पडला, त्यापेक्षा आपलं नीट गोल गावात गेलं बरं. तर धार वगैरे काढून आता जस्टच मी घरात पोचलोय. आणि सगळ्यांना आजारी पाडणारा चिंगळ्या कसा आहे, इकडे तिकडे लागलाय पळायला. आईच्या गावात धरून निघतो, लय थोडं वाजते. अगं काय करायचं, बघ गुडगुतून लिहू चुकते ती जाम. काय करू, इकडे बघ. तू काशी नाराय, तुला बी ताप आला काय? मग संगूताई कुठे आहेत आपल्या? आमच्या संगूताई पण लय आजारी आहे त्याच्या. हा बरं वाटायला जाऊ सांग डॉक्टरच्या. तू इंजेक्शन करून आली सकाळी, बरं वाटते तुला आता? कसलं दुखत होतं मला पाय. दिवस सकाळ तुला झोपण्यात गेला आज. नाही त्या गोळ्या माझे पाय बी सगळं अंग बिंग जाम लागले दुखायला. उद्या यायला सांगितले दावा. कुठं? हा उद्या बी जाणार असेल. तर आत्ता जस्ट ऊन आहे बघा, ऊन पडलं ऊन. आणि थोड्याच वेळात नाही पाऊस आला तर आपलं नाव बदलायचं. बघा तिथं आभाळ आले का जाम. आणि हे बघा थोड्या वेळात विषय हार्ड. सगळ्या बाळानं सगळ्यांनी चांगलं केलं ना, आजारी पाडलं बघा. एवढं झालाय खट्ट बुरबुर करत. आणि मम्मी आणि मी बसलो दोघं जण खंगत. आता बाहेर नाही जायचं बाबा, आजारी पडतंय. बाहेर जायचं नाही अजिबात, थंड वाजत्या. वातावरण 10 मिनिटं ऊन, अर्धा तास पाऊस, 10 मिनिटं ऊन, अर्धा तास पाऊस, असं चालू आहे. तर पप्पा गुरांचं ते आवरून यायला लागलेत. मी धार काढली, ही दुखतोय बरं का जॉईंट. नाही मांड्या त्या असल्या दुखत सकाळी डोळ्याचं मनानं पाणी यायला लागलं. तुझ्या दुखते होत्या मांड्या बिंड्या सगळं चिंगल्या. मग कणत होता ह्यो तर. आता आमच्या जवळ येऊ नकोस, लांब पोय. लांबच ठेवायचं. तू पळ तिकडं. तर चालतंय आता काहीतरी पोटाला आधार घेतो. निकिता इकडे बघ की, इकडे बघ की. काय झालं तुला? तू बी आजारी का नाही लागलेस काय? मग झोप आल्या काय तुला? चहा करूया. चला चहा करूया. आता चहा वगैरे पितो. थंड वाजायला लागल्या. हा गार चिल्ड वातावरण. ह्याचा बघा डान्स चालू आहे तो वर कसा. बॅ 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 पांडू गुलिश. चला मम्मी इकडं बघ. का थोडा आहे तो. हा होय आतपर्यंत आलाय. तर हे काय चालू आहे तुमचं? काहीतरी चालू आहे, काहीतरी कार्यक्रम. काय झालं? चिंगळ्या लागला पळाय बघा लगेच खाली कुठं. कुठं पळतोयस? थांब की जरा. हा बघा कुठं निघालायस? मार पाहिजे काय तुला? पोरं का नाही जरा बरी झाली की लगेच इकडे तिकडे पळाय बघते ती. ह्याला घ्यायचं नव्हतं, मी आजारी आहे तरी बी आता उचलला ह्याला. असू दे चिंगल्या भांडवला. तर आत्ता जस्टच पप्पा पण मयात झाली ती आणि थंड वाजायला लागल्यामुळे मी जरा शिटर गाठलं या. हे बघा पप्पा घेऊन बसले चिंगल्या इकडं. दुसरं आमचं इथलं पेशंट पण इथं बसले आणि फ्रेश माणूस इकडे बसले. आता घरात 1 2 3 जण आहेत सगळे. एक जरा सगळं झालंय, जरा प्रगतीपथावर आहे मार्गक्रमण. ती लयच प्रगतीपथावर आहे मार्ग त्याचं.
आणि हे काही नाही अजून हे प्रगतीपथा म्हणजे हे रेस मधला घोडा आहे तर सध्या स्नेह चहा दिला इथं गरम गरम चहा प्यायचा आता आणि चहा पिऊन लगेच दवाखान्यात जायचं माझा हात बी पुढं होऊन झाला सगळा त्यातून लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन येतो इंजेक्शन बसतो लय दुखतंय माझा हात वळवताना पण आता मी शिस्तात वळवायला लागलो ह्या जॉईंट जेवढं जॉईंट आहे तेवढं सगळं दुखते ते त्याला जवळ येऊन द्यायचं नाही त्या कार्यकर्त्याला अजिबात गरम खाली कलता तर 1 2 3 4 थंड वाजते खरंच कोणाला का बरं राहू दे चिरमोर राहते म्हणा तर चहा पितो आणि जाऊन आवरून इंजेक्शन करून येतो दवाखान्यात गोळ्या वगैरे घेऊन 0 मिनिटात तर सध्या आत्ताच दवाखान्यातनं जाऊन आलो टकाटकपैकी आणि डॉक्टर साहेबांनी त्याला कुठल्या कशा गोळ्या ठेवल्या हां इथं ठेवल्या 4 गोळ्या दिल्या त्या 4 आणि 4 8 दिल्या त्या आणि पप्पा निघाले त्या आणि 8 गोळ्या आणायला भेटून पप्पाने 8 गोळ्या आणले आणि हार्ड झाला थंड वाजायला लागला आता जाम कारण बाहेर पाऊस सदृश्य वातावरण म्हणजे पाऊसच चालू आहे कंटिन्यू बारीक बारीक बघा जरा झूम करून टच पॅडला टच करून दाखवतो तुम्हाला बघा बाहेर पाऊसच चालू आहे सगळा आणि विषय हार्ड आहे आता नीट गोल गार चिल्ड असं वातावरणात काम भरून घेऊन झोपणार आहे गोळ्या हां मम्मीला अनुभव आहे मम्मीने सकाळी हे केलं आहे मम्मी सकाळी कार्यक्रम झाला आता थंड वाजायला लागलं म्हणजे गारठा आहे पाऊस पडून गेलाय सर मोठेच तर चालतंय आता सध्या मी जरा झोपतो विषय हार्ड करतो गादीवर आपलं गार चिल्ड झोपतो आणि निकताची यांना पंखा लागतो काय त्या पंखा चालू करून झोपते आता मी बंद करणार आणि झोपणार आहे तर सध्या संध्याकाळच्या 9 वाजलेल्या आणि 9 वाजता मला मुठवलं घरातल्या जेवायला लागतं जेवणाचं नियोजन आहे भाकरी पांदा म्हणतो झोपलं पांदा म्हणलं ह्याला सॉरी शब्द शब्द आहे शब्द ना काय यायचं गावात झोपत जरा विसरतं इकडे तिकडे होत आहे तर वांग्याचं कालवण भरलेलं सांबली आहे सगळं आता घ्यायचं नाही चिंगळू मारता आमची झोपडी तोपर्यंत घेऊन मोकळं व्हायचं आणि संध्याकाळी काय यामाडीची लोकांना कसं जायचं शहा तर चालतं भोजन ग्रहण करतो 0 मिनिटात सो सध्या फायनली टकाटकपैकी झोपायला लागलेलो मी आणि लाईट गेली आत्ता जस्टच लाईट आली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय